नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून नवीन ब्लॉगमध्ये. आज आपल्याला मुंबईला जायचं होतं, त्यामुळं आज जरा लवकर उठून आवरून वगैरे गेलो दुकानात. आणि दुकानात निवांत होतो आणि मग संध्याकाळी आपलं आवरून वगैरे बॅगा भरून पोचलो की मुंबईला आलो. तर बघा, सकाळी लवकर उठलो, म्हणजे 12 वाजता उठलो आणि लगेच जायला चालू केलं. तुम्ही असं कुठं तर आपल्या आल्या आल्या चार्जरनं साथ सोडलेली, त्यामुळं गेलो तो दुकानात आणि तिकडे चार्जर देऊन मग रिटर्न बस पकडून आलो आपल्या जोगरात. आगरी कोळी महोत्सव जत्रा भरलेली मैदानात आपल्या. मग काय ते जत्रा बघायला गेलो की भाई, मित्र आपली सगळी गोळा केली आणि मग सगळ्यांनी पैसे काढले आणि जायला चालू केलं आणि गेलो जत्रा महोत्सवमध्ये. आतमध्ये गेले देवीचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये फिरायला चालू केलं. आता आता दुकानं बघत होतो, तेवढंच बघा काय दिसलं, आदिवासी तेल. जर कोणाला गरज पडली तर काही इथून घेऊन जावं, आहे तिथे. तसंच आतमध्ये गेल्या सगळ्यांना आकाश पाळणं दिसलं. सगळे म्हणले आकाश पाळण्यात बसलं आणि मौत का कुवा पण होतं तिथं. मग काही सगळ्या पोरांनी पटापट पैसे काढले. जत्रा जायच्या पोरांना एवढी एक्साइटमेंट होती, बोलले मेमरीजसाठी भाई ब्लॉगमध्ये आलोच पाहिजे सगळी. मग काय मी आणि संकेत एका ह्याच्यात बसलेलो आणि बाकीची आपली पोरं सगळी दुसऱ्या साईडला बसलेली. मला आणि संकेतला फुल मजा होती. आम्ही दोघं तर फुल एन्जॉय करतो. आर्यन जाधवला चिडवत पण होतं तिथं. खूप मजा केली काल, खूप. आईला या राईडला बसलो, बघता बघता 2 मिनटात राईड कधी संपली ती आम्हाला काही समजलं नाही. मागं फटाक काय फुटायला लागलं म्हणून बघायला लागलो. आपल्याला काय कंटेंट भेटलं. मग काय पहिली राईड झाली ती आपली. मग सगळी पोरं उतरली खाली. म्हणलं तर लगेच दुसऱ्या राईडला जायचं. दुसरी राईड होती आपली होडी. त्यामुळे होडीत बसलो आणि होडी पण मोठी होती. आर्यन भाऊ बघा की, आर्यनची एवढी फाटत होती ना, काय सांगू तुम्हाला. फुल पण मजा पण खूप येत होती. मग आपली सेकंड राईड पण फुल एकदम सक्सेसफुल झाली ती. खूप मजा आली. मग काय त्या राईडमधनं आपण सगळे उतरलो आणि गेलो बँड शो बघायला, कारण की आज होता बँड शो. मग काय जरा ऐकत बसलो होतं. बँडचा शो ऐकता ऐकता आपल्या स्वप्नीलची रिॲक्शन बघा की. मग काय तिथनं निघालो जत्रा महोत्सवातनं बाहेर आणि फुल मस्ती मजा करत गेलो घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा मी ब्लॉगसाठी आपल्याकडे मला फॉलो करून घ्या.